एकांतात नेलं. काय काय परत घ्या. प्रेम केलं एकांतात नेलं. वा. पण गोष्टीत एक सांगायचं राहूनच गेलं. काय? उद्या सकाळी वेळेवर भांडे घासायला ये. वा 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 वा. हे पुन्हा ते बरं विदर्भ गेलेलं आहे. हे पावसाचं वातावरण आहे, छान झालं म्हणजे गारवा गारवा वाऱ्यावर भिरभिर 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 पारवा. गारवा गारवा वाऱ्यावर भिरभिर भिरभिर पारवा. अरे कुठं उतर मी परवा. बहुत मुश्किल है प्यार के राहों में मगर. बहुत मुश्किलें है प्यार के राहों में मगर. पुढे मगर आहे ना बे, खायना पागा लागा बे. हा दादा वा दादा वा. खाल्लं बिल्लं म्हणजे मगर खायला क्या बात. माझ्या लेकराला खाल्लं म्हणजे काय लक्षात ठेव. मला अजून एक सुचलेली आहे. मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून पडलो. माफ करा. मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून बघ. अरे कांदेवाला कैसा दिया रे कांदा. अहो यात यमक कुठे आहे? अरे यमक पाहिजे. मुसळधार पाऊस खिडकीत उभे राहून बघ. अरे कांदेवाला यमक कैसा दिया रे. तर नमक पण आहे. नमक आहे, करेक्ट आहे. विदर्भ कमी घ्या. अरे पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. बर. पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. आमच्याकडे आहे वातावरण उष्ण. यशवंतराव ऐकून घे. पुण्या मुंबईत पाऊस पडून राहिला. आमच्याकडे आहे वातावरण उष्ण. अरे डराव की मराव हाच आमच्या बेडका पुढचा प्रश्न. वा वा. दर्द आहे. उर्फुहाजींचा आता काहीतरी एक परफॉर्मन्स आम्हाला बघायचा आहे. उर्फुहाजी तुम्ही काय गाणार आहात? हो मी सादर करते पण मला पंडितजींची साथ मिळाली जरूर, तर. या इकडे या मग. इकडे या काही नवीन तडपती फडकती अशी उडती गाणी मी सादर करणार आहे. वा वा. आणि पंडितजींची मला साथ लाभली आहे. पहिलं गाणं घेते. दादा साथ द्या. टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम. कभी खुशी कभी गम. काहीच हरकत नाही. पंडितजींनी दोन वेगळ्या गाण्यांचा मेळाप इथे केलेला आहे. मिलाप केलेला आहे. सुंदर मस्त. पुढचं गाणं घेऊया. अतिशय उडत्या चालीचं हृदय वसंत फुलताना. 1 2 3 4. हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस का डराव. काही हरकत नाही. पुढचं गाणं घेणार आहे मी लगेचच. अतिशय उडत्या चालीचं उलाला उलाला. उलाला 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 उलाला. मैं हूँ तेरी पानपट्टी चुनाला 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 चुनाला. मैं तो मावा हो गई. चिकिम बुबुम चिकिम बुबुम चिकिम बुबुम चिकिम बुबुम चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम. एका गाण्यामध्ये दुसरी गाणी आणलेली आहे. या पंडितजी. एका गाण्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. 3 गाणी म्हणताय तुम्ही. गाण्यात बायोस्कोप नको. या. पुढचं गाणं घेते. दादा साथ द्या. पंडित पाणी पाहिजे. नका, नाही, तुमचं पाणी नका देऊ त्यांना. पाणी आहे आपल्याकडे. तुमचं नको. शेवटचं गाणं घेतो. हे बघा देशभक्तीपर आपण गाऊया साधं सोपं. डोंट वरी कर चले हम फिदा. ओके डन. येतं ना पंडितजी. एफ एफ. येस दादा एफ द्या. हा. पंडितजी तुम्हाला सुरुवात करायची आहे. ऑल द बेस्ट. चरकले आता मला सलील सर तुमच्याकडे यायचंय. सलील सर आणि
संदीप दोघेही एकत्र बसलेत म्हटल्यावरती रसिक प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न तर मला विचारायचाच आहे, पण त्याही आधी अभिनंदन करायचं आहे की आयुष्यावर बोलू काहीला 12 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि माझ्या पाहण्यातला हा असा एकमेव कार्यक्रम आहे जो पहिल्या प्रयोगापासून ते आत्ता जेवढे प्रयोग होतील 12 वर्षात हाऊसफुल आहे प्रत्येक प्रयोग. तर कसा होता हा प्रवास आयुष्यावर बोलू काहीचा? सहज होता, सुंदर होता. म्हणजे सहज होता हे जास्त महत्त्वाचं, की काही सिद्ध करण्यासाठी नव्हता. पहिला कार्यक्रमही आम्ही दोघं एक दिवस म्हटलं की चल आता आपण बरीच गाणी एकत्र केली आहेत, तुझ्या कविताचा एक कार्यक्रम करून बघूया का. तसा पहिला कार्यक्रम केला, तो योगायोगाने हाऊसफुल झाला, म्हणून एक 2-3 महिन्यांनी दुसरा केला. असं नाही झालं की पहिला कार्यक्रम झाल्यावर त्याची ब्रोशर छापली, मग त्याचा एक मॅनेजर ठेवला, मग तू जगभरात सगळीकडे पत्र पाठव रे की आम्ही असा कार्यक्रम सुरू केला आहे. आणि आजही आश्चर्य वाटेल तुला, आजही त्या कार्यक्रमाची काही वेबसाईट, ब्रोशर ही कोणीतरी माणसं आहेत की जी सगळीकडे त्याच्याविषयी काहीतरी छापून आणतात. असं करावंसंच वाटलं नाही, कारण आम्ही दोघंही अशा प्रकृतीत की ते करण्यापेक्षा आपण काहीतरी गाणं बिणं म्हणूया ना घरी बसून, किंवा काहीतरी वाचूया ना, कुठे ते परत म्हणजे जा. व्यावसायिक कसं नसावं कसं नसावं याचं उत्तम उदाहरण. आयुष्यावर बोलू काहीचं मला हे सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट अशी आहे की कार्यक्रम जसा जसा बदलतोय तशी 30 लोक नव्याने कार्यक्रम बघतात. वा. आणि आम्हालाही तो नव्याने भेटतो. म्हणजे कदाचित आम्ही पहिले 2-3 वर्ष कार्यक्रम करून एक वेगळं नाव करून कार्यक्रम केला असता. म्हणजे लोक म्हणतात आम्ही आता 10 वेळा बघितला, तर ठीक आहे तुम्ही बघितला, तुमची इच्छा, पण 11व्याने तुम्ही आलात तर तुम्हाला कम्प्लीट वेगळं आयुष्यावर बोलू काही बघायला मिळतो, कारण आम्ही दोघंही पटकन कंटाळतो. म्हणजे आता सध्या जो आयुष्यावर बोलू काही होतो त्याचा जुन्या याच्यातल्या अगदी 2-4 गाणी कविता सोडलं तर काहीच कॉमन नसतं. तर हे आम्हाला खूप फ्रेश ठेवणारी गोष्ट आहे. म्हणजे मला एक किस्सा आठवतो. आमच्या कार्यक्रमाला एक बाई पुष्पगुच्छ घेऊन विंगेमध्ये आल्या. मला वाटलं आमच्यासाठी आणला असेल, तर त्या म्हणल्या की नाही, ते तुमच्यासाठी नाही आहे, हा माझ्यासाठी आहे आणि हा माझ्या सगळ्या मैत्रिणींनी आज मला दिलाय, कारण आज माझा 100वा कार्यक्रम आहे म्हणजे. वा 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 वा. 100 वेळा त्यांनी बघितलं. तर हे खूप सुंदर फिलिंग असतं की आपण गायला सुरुवात केली, म्हणजे लिटरली अगदी एक 8 दिवसापूर्वीचा कार्यक्रम सांगतो की मी फक्त सुरुवात करून दिली, बाकी अख्खं गाणं ऑडियन्सनी गायलं. एक ओळही मी, एक शब्दही मी गायला नाही. मी फक्त त्यांना दाद दिली गाणं संपलं की काय आवाज लागलाय तुमचा, अजून एक गाता का म्हणून. क्या बात आहे, क्या तर बात. ही जी मजा आहे ना की आपण जी भाषा बोलतो, आपण जे व्यक्त होतो ते समोरचा माणूस व्यक्त व्हायचा प्रयत्न करतोय, त्याला ते आवडतंय, याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. आणि हे अनेक, म्हणजे आम्ही जवळजवळ 14-15 देशांमध्ये हा कार्यक्रम केला आणि सगळीकडचं जे प्रेम आहे ऑडियन्सचं, म्हणजे मला आपलं झी मराठीवर जेव्हा सारेगमप करत होतो तेव्हाचा एक किस्सा आठवतो. एका मुलीने भय इथले संपत नाही, तर सुरुवातच भय इथले अशी केली. तर मी तिला म्हटलं की अगं भय इथले ही मूळ, मग भय ही व्हरायटी, आधी पोळी मग फोडणीची पोळी, असं मी त्या एका एपिसोडला इथेच म्हणलं होतं. पण लोकांचं ते कनेक्ट कसं होतं त्या कार्यक्रमाशी. आणि पुढच्या कार्यक्रमाला नागपूरला एक फॅमिली अख्खी, आईवडील, मुलगा मुलगी, एका पुडाच्या डब्यामध्ये फोडणीची पोळी आणि त्यांनी त्रास होऊ नये म्हणून दही भात. तुम्ही बोललात तर हे तर आम्ही दोघंही त्यांना त्यांच्या घरातले वाटणं हे मला खूप, म्हणजे लहान मुलं असे अनेक बघितलेत की त्यांच्या आईवडील सांगतात की यांची ना पहिली 5 वर्ष जेवणं फक्त अगोबाईवर झाली. हे मला खूप पुण्याचं काम वाटतं. मला असं वाटतं की बाकी मी कधी असं उपास तापास व्रत वैकल्य करत नाही, पण जी दुआ असते ती या लहान मुलांची नक्की मिळते असं वाटतं. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.